नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी। आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। आणि ही वेळ आहे सकाळची, सकाळी जे ते व्लॉग स्टार्ट केलेला होता। वार आहे शनिवार, शनिवारच्या दिवशीचा हा व्लॉग आहे। आणि खरं सांगू ना मैत्रिणींनो, तर हा व्लॉग जो आहे तो आजच्या दिवसापासून जवळजवळ महिन्याभरापूर्वीचा हा व्लॉग आहे। तर महिन्याभरापूर्वीचा हा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आत्ता। त्याला कारणही तसेच होते, कारण की एवढ्या महिन्याभरात ना खूप सारे चेंजेस जे ते माझ्या डेली लाईफस्टाईलमध्ये झाले। म्हणजे मी आता पुढे व्हिडिओमध्ये, आता इथून पुढे जे आपले व्हिडिओ येतील त्या व्हिडिओमध्ये सांगेलच। या मागचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला तो अगोदरच मी शूटिंग तोही अगोदरच केलेला होता, त्यामुळे त्यात मी काही तुमच्यासोबत शेअर केलं नाही। पण आता आजच्या व्हिडिओमध्ये थोडंफार शेअर करेल आणि इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सगळे डिटेलमध्ये शेअर करतच जाणार आहे। आणि एवढ्या 1-2 महिन्यामध्ये ना मी अजिबात यूट्यूबवर जे ते रेग्युलर नव्हते, तेच कारण होतं, त्यामुळेच मी जे ते रेग्युलर नव्हते। आणि ह्याच दरम्यान जे ते मला असं कळालेलं होतं की आपण देवघरात जे ते एक साजूक तुपाचा दिवा लावायचा असतो आणि एक जो तो तेलाचा दिवा लावायचा असतो। तेलाचा दिवा जो तो नॉर्मली आपण दिवसभर जरी चालून दिला तरी चालतो, पण जो साजूक तुपाचा दिवा असतो ना, म्हणजे फुलवात लावून लावलेला, तो कुलस्वामिनीचा दीपक असतो, तो आपल्याला आपल्या देवघरात लावायचाच असतो। खूप चांगला असतं, त्याचे फायदे खूप छान असतात आणि शुभकारक असतं। तर मला केंद्रातून ही माहिती मिळाली, त्यामुळे मी आज तुमच्यासोबत जे ते शेअर केलं। तर 2-3 महिने झाले तेव्हापासून मी हा देवघरात जे ते 2 दिवे लावते, एक तेलाचा दिवा आणि एक साजूक तुपाचा दिवा लावत असते फुलवातीचा। तर सकाळी जे ते पूजा करून घेतली होती, घरामध्ये सगळे होते। सेकंड सॅटर्डे होता। सेकंड सॅटर्डेला जे ते मुलांच्या स्कूलला सुट्टी असते आणि तनिष्काला सुट्टी होती, त्यामुळेच मग मी जे ते आज हे वाळवण जे ते करायचं ठरवलेलं होतं। तर पटापट सकाळी उठल्यापासून जे ते मी माझे कामं करीत होते। लवकर मी स्वयंपाक आवरून घेतला, सगळा स्वयंपाक आवरून घर सगळं आवरून घेतलं, किचन आवरून घेतलं। आणि त्यानंतर आता इथे मी उपवासाच्या वाळवणाचे जे सांडगे असतात ना ते करत आहे। तर हे उपवासाचे आहे, मी जास्त काही करणार नाही, कारण की ॲक्च्युली ना माझी मनस्थिती अजिबात हे सगळं वाळवणाचे प्रकार करत बसण्याची नाही आहे। नाहीतर मी थोड्याफार प्रमाणात जे ते घरच्या घरी काही ना काही करतच असते। तर यावर्षी मी फक्त उपवासाचे सांडगे केले आणि यासाठी जे ते मी जवळजवळ 5 किलो बटाटे आणलेले होते। त्यातले 2.5 किलो जे बटाटे आहे ना ते मी धुवून आणि शिजत ठेवलेले होते। ते शिजले गेले, त्याचे सालं वगैरे काढून घेतले आणि त्यानंतर अर्धे बटाटे पुन्हा इथे मी आणून घेतलेले। तर यातले 2-3 बटाटे ना मी रेग्युलर भाजी वगैरे बनवण्यासाठी यूज केले असेल, बाकी मी 5 किलो बटाटे जे ते यूज केलेले आहे। बटाटे जे ते मोठ्या साईजचे, त्यामुळे तुम्हाला इथे क्वांटिटी कमी दिसत असेल। तर अर्धे बटाटे म्हणजे 2 किलो जवळजवळ बटाटे मी जे ते शिजून घेतले आणि 2 किलो बटाटे जे ते मी किसून घेणार आहे, त्यासाठी मी बटाटे जे ते धुवून घेतलेले आहे। आणि त्यानंतर इथे आता मसाला काय लागेल ते काढून ठेवत आहे। तर 20-25 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कमी तिखटाच्या, आणि जिरे काढून घेतलेले पोहेचे 2 चमचे भरून। तर हा मसाला काढून ठेवला। याबरोबर आपल्याला सैंधव मीठ लागणार आहे आणि चिली फ्लेक्स लागणार आहे, ते मी वेळेवर घेणार आहे। हे वाळवण करण्यासाठी मी अगोदर अजिबात काहीच तयारी करून ठेवलेली नव्हती, सगळं मी वेळेवरच करत आहे, कारण की खूप सोपी पद्धत आहे। फक्त आपल्याला सकाळी लवकर उठून जास्त म्हणजे 9:30-10 वाजेच्या आत जे ते हे वाळवणाचा प्रकार जो आहे, किंवा कुठलंही वाळवण जे ते वाळत ठेवलं गेलं पाहिजे, एवढी काळजी घ्यायची असते, त्यामुळे मी ते हे पटापट करत आहे। तर त्यानंतर मी बटाटे धुवून घेतलेले होते ना, ते धुतलेले बटाटे मी छिलून घेतले आणि लगेचच पाण्यात ठेवलेले आहे। एक बाऊल घेतलेला आहे, तो त्या बाऊलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे। या पाण्यामध्ये आपल्याला बटाटा जो येतो एक किसून घ्यायचा आहे आणि लगेचच त्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे, म्हणजे बटाटे जे ते लाल पडणार नाही, ही काळजी आपल्याला घ्यायची किस करत असताना बटाट्यांचा। तर या पद्धतीने आपल्याला बटाट्याचा किस करून घ्यायचा आहे आणि सगळे बटाटे ह्याच पद्धतीने आपल्याला किस करून पाण्यामध्ये घालून घ्यायचे। त्यानंतर इकडे मी दुसऱ्या साईडला जे ते एका मोठ्या पातेल्यामध्ये जे ते पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। अगोदर पातेलं ठेवलं आणि त्यानंतर यामध्ये 2 कॅटल भरून जे ते गरम पाणी टाकून घेतलं, म्हणजे गॅसची बचत होईल आणि टाईमही माझा खूप वाचेल त्याकरता। तर कॅटलमधलं पाणी जे ते 2 मिनिटाच्या आत छान असं कडक उकळलेलं पाणी तयार होतं। तर 4 मिनिटं लागले टोटल पाणी कडक उकळायला आणि पटकन असं पाणी कडक उकळतं रेडी झाले
झालेला आहे तोवर मी इकडे ना सगळे बटाटे चिलून घेतले आणि हे बटाटे जे ते 2-3 पाण्याने आपल्याला छान असे धुवून घ्यायचे, म्हणजे यातलं जे स्टार्च असतं ना ते पूर्ण आपल्याला काढून घ्यायचे। तर या पद्धतीने मी हा बटाट्याचा किस जो आहे तो 2-3 पाण्याने छान असा धुवून घेतला आणि त्यानंतर आता पूर्ण स्वच्छ पाण्यामध्ये आता मी हा चौथ्यांदा जे ते स्वच्छ पाण्यात घालून घेत आहे आणि त्यानंतर पाण्याला तिकडे तुम्ही बघत असाल उकळी आलेली होती। तर ह्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून, जास्त मीठ नाही टाकायचं, थोडंसं मीठ टाकून हा बटाट्याचा किस शिजून घ्यायचा आहे। तर मीठ टाकतानाची माझी क्लिप आय थिंक सो माझ्याकडनं मिस झाली, तर मी अगदी अर्धा चमचा मीठ टाकून सैंधव मीठ टाकलेलं आहे मी इथे, कारण हा उपवासाचा प्रकार आहे ना, तर शक्यतो मी उपवासाच्या पदार्थांसाठी सैंधव मीठच यूज करत असते। तर सैंधव मीठ घालून घेतलं आणि अगदी आपल्याला फक्त बटाट्याचा किस जो आहे तो ट्रान्सपरंट होऊस्तोवरच शिजून घ्यायचा आहे, म्हणजे 4 ते 5 मिनिटच शिजून घ्यायचं आहे आणि लगेच हा बटाट्याचा किस जो आहे तो आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे। तर साईन काय याचं शिजल्या गेल्याचा, तर हा बटाट्याचा किस जो आहे तो असा ट्रान्सपरंट झाला की लगेचच आपल्याला काढून घ्यायचा आहे गाळणीवरती, मोठी जी चाळण असते ना आपली त्यावरती। तर हा शिजतोय तोवर मी इकडे जेवढे बटाटे शिजून घेतलेले होते ना ते पावभाजी मॅशर असतं ना त्या मॅशरने छान असे स्मॅश करून घ्यायचे। तर व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला बटाट्याचा किस जो आहे तो गाळणीवरती काढून त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं, पाण्याचा अंश अजिबात ठेवायचा नाही, जेणेकरून आपण जे पीठ बनवणार आहोत ना ते पातळ होणार नाही आणि आपले जे उपवासाचे सांडगे आहे ना ती व्यवस्थित बनवून रेडी होतील। तर या पद्धतीने आपल्याला सगळी तयारी करून घ्यायची आणि तुम्ही इथे बघू शकाल शौर्य जो येतो मला थोडीफार मदत करू लागत आहे आणि मुलांनी मला मदत केलेली आहे। तिन्ही मुले ह्या वेळेला जे ते घरी होते। तर काय झालं ते आता मी तुम्हाला सांगत आहे। तर माझी मोठी मुलगी जी आहे तनिष्का, तिला मी आता 1-1.5 महिना झाला जवळजवळ हॉस्टेलमध्ये शिफ्ट केलेलं आहे। तर ती घरातनं गेली ना तेव्हापासून मला ना घरात अजिबात करमत नाही आहे आणि म्हणजे कुठेच माझा जीव लागत नाही, घरामध्ये जीव लागत आहे, नाही कुठे यूट्यूबला वगैरे किंवा कशातही जीव लागत नाही। त्यामुळे मग मी 1-1.5 महिन्यापासून जे ते व्हिडिओ अपलोड करत नव्हती, कारण मला अशी अजिबात सवयच नाही की मुलं घरात नाही आणि मी म्हणजे एकही मूल घरात नसलं ना तर मला करमत नाही। त्यामुळे मग मला करमत नव्हतं, त्यामुळे ऑब्व्हियसली रडायची किंवा मग एकतर चिडचिड माझी जास्त व्हायची आणि जास्त मला रडायलाच यायचं आणि खूप मूड माझा खराब राहत होता। त्यामुळे मी एवढ्या दिवसात जे ते व्हिडिओ अपलोड करत नव्हते। हेच कारण होतं की माझे व्हिडिओ 1-1.5 महिन्यापासून येत नव्हते। तर चला मी तुम्हाला जे कारण आहे ते शॉर्टकटमध्ये सांगितलेलं आहे आणि ते तुम्हाला बऱ्यापैकी कळालेलं असेल की काय कारण असेल। मला माझ्या खूपशा ताईंनी जे ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजे फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, व्हॉट्सअपवर आणि यूट्यूबला सुद्धा माझ्या चॅनलच्या खालीही कमेंट केलेले आहे आणि इतर दुसऱ्या यूट्यूबर्सच्या चॅनल खाली जाऊन सुद्धा कमेंट केलेले आहे की ताई तुम्ही व्हिडिओ का अपलोड करत नाही। तर खरं सांगायचं ना तर हेच कारण होतं, मी व्हिडिओ अपलोड करत नव्हती त्याचं। तर मी तुम्हाला आता माझं कारण काय तेही सांगितलेलं आहे। चला तर आता आपण आपल्या व्हिडिओवर येऊया। तर मी काय केलं, जे बटाट्याचा किस केलेला होता ना तो गाळणीवर काढून घेतला, त्यातलं पूर्ण पाणी काढायला ठेवलं, बटाटे जे ते स्मॅश करून घेतले। त्यानंतर रात्री जे ते साबुदाणा मी 2 किलो साबुदाणा भिजत ठेवलेला होता मोठ्या पातेल्यामध्ये, तो साबुदाणा आता आपल्याला घ्यायचा आहे। त्यानंतर आपण जी हिरवी मिरची आणि जिरे घेतलेले होते ना ते आपल्याला मिक्सरवरती छान असे बारीक वाटून घ्यायचे। ते मी तुम्ही बघितलंच मिक्सरवरती बारीक वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला पीठ मळायला घ्यायचे। तर मोठी परात घेतलेली आहे, त्या परातीमध्ये आपल्याला रात्रभर भिजवलेला साबुदाणा छान असा मोकळा करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला शिजवलेले बटाटे घालायचे आणि हिरवी मिरची आणि आपण जे जिरे बारीक वाटून घेतलेले होते ना ते यात घालून घ्यायचे आणि थोडासा म्हणजे जवळजवळ मी 1 ताट भरून, छोटी प्लेट असते ना ती प्लेट भरून साबुदाणा काढून ठेवलेला आहे, कारण की माझ्या मुलांना ना तिघांनाही साबुदाणा खिचडी खूप आवडते। तर मी त्यांना आत्ता साबुदाणा खिचडी पण करणार आहे, त्याकरता मी हा साबुदाणा काढून ठेवलेला आहे। आणि त्यानंतर ह्या जे पीठ मळतोय आपण त्यामध्ये ना आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि त्यानंतर लाल तिखट घालायचे किंवा मग मी जसं इथे चिली फ्लेक्स घातले ना त्या पद्धतीने चिली फ्लेक्स घालायचे। छान असं हे मळून घ्यायचं, याचा एक गोळा तयार झाला पाहिजे असं मळून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये गरम गरम
गरमच आहे आपण जे बटाट्याचा किस केलेला होता ना, हाही घालून घ्यायचा आहे. छान असं हे याचं पीठ तयार करून घ्यायचं. तर याच पद्धतीने आपल्याला उपवासाचे सांडगे बनवण्यासाठीचं पीठ बनवून रेडी करायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे, झटकीपट बनवून रेडी होत्या. फक्त आपल्याला ज्या दिवशी बनवायचं असतं ना त्या दिवशी लवकर पटकन उठून आपल्याला हे सगळे करायचे. म्हणजे का करायचे ते घरातलं कामही आपल्याला करायचं आहे आणि हे वाळवण्याचे पदार्थही करायचे. तर त्या दिवशी ना सकाळी लवकर उठायचं आणि स्वयंपाक वगैरे आपले रोजचे कामं जे ते करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे करायला घ्यायचे, जेणेकरून 2 दिवसात छान असे उपवासाचे सांडगे जे ते वाळता आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला यूज करायला सुद्धा रेडी होता. तर यामध्ये आपण जो बटाट्याचा किस घातलेला आहे ना, त्यामुळे खूप छान असे क्रंची हे उपवासाचे बटाट्याचे सांडगे तयार बनवून रेडी होतात आणि खूप चविष्ट. आणि थोड्याशा तेलामध्ये जरी आपण तळले ना तर पटकन तळले जातात, जास्त तेल घेण्याची गरज पडत नाही आणि मस्त असे आहे आपले सांडगे जे ते बनवून रेडी होता. आणि मी थोडीशी तिखट बनवलेली आहे, कारण की उपवासाच्या दिवशी ना मला तरी बऱ्यापैकी जे ते खिचडी खाल्ल्या जात नाही. तर मग तिखट जर असले ना थोडेसे सांडगे आपण तळायचे, त्याबरोबर शेंगदाणे तळायचे आणि हे सांडगे जे ते आपण थोडेसे जरी खाल्ले ना उपवासाचे तर आपलं पोटही भरतं. आपण पाणी पितो ना तर पोटही भरतं आणि खूप वेळ आपल्याला भूकही लागत नाही. त्यामुळे मी तिखट बनवलेले, तुम्ही थोडेसे कमी तिखट बनवले तरी चालेल. तर या पद्धतीने सगळ्या ताटांमध्ये हे सांडगे जे ते मी छान असे करून घेतलेले. मुलांनीही मला याला मदत केलेली. 2 दिवस छान असे मी वाळून घेतले उन्हामध्ये, कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतले. आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशीची क्लिप मी आता पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामध्ये मी हे सांडगे जे 2 दिवस झालेले होते तयार करून तर ते तळून दाखवणार आहे. तर हे सांडगे जे ते आपण कमी तेलात सुद्धा तळू शकतो, त्यामुळे आपल्याला तेल जास्त घेण्याची गरज नाही आहे. थोड्याशा तेलात तळून रेडी होता. त्यामुळे मी पापड्या वगैरे करत नाही, खरं सांगते हां. ह्या पद्धतीने हे उपवासाचे सांडगे केले ना तर बघा मी अगदी 2 पळ्याच तेल घेतलेलं आहे. त्या तेलामध्ये मी एवढे मोठे हे सांडगे तळून रेडी करणार आहे. तर तेल छान असं कडकडीत तापून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आणि मंद आचेवर आपल्याला हे उपवासाचे सांडगे टाकून छान असे तळून घ्यायचे. 2 दिवस मी छान असे उन्हात वाळून दिलेले होते, त्यानंतर इथे तळायला घेतलेले आहे आणि मस्त असे हे आपले उपवासाचे सांडगे बनवून रेडी होता. याच्याबरोबर आपल्याला शेंगदाणे सुद्धा तळायचे आणि मस्त उपवासाच्या दिवशी जर तुम्हाला ही माझ्यासारखं खिचडी खाल्ल्यानंतर पोट दुखत असेल किंवा खूप हेवी असं जाणवत असेल ना तर हे उपवासाचे सांडगे जे ते खूप छान असे आपल्याला एकदम पोट आपलं भरलेलं ठेवता आणि आपल्याला उपवास सुद्धा अजिबात जाणवत नाही. इतकी छान अशी टेस्टी बनवून रेडी होतात. तर नक्की अशा प्रकारे उपवासाचे सांडगे जे ते तुम्ही बनवून रेडी करा. वाळवणाच्या पदार्थातला हा पदार्थ आहे. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथून पुढे ना अजून एक 7-8 दिवस तरी आपले व्लॉग जे ते थोडेफार मागे पुढे होतील. त्यानंतर मी जे ते यूट्यूबला सुद्धा मी बऱ्यापैकी रेग्युलर राहण्याचा प्रयत्न करत आहे, कारण की आता 2 महिने झालेले, बऱ्यापैकी आता तीही सेटल झालेली आहे, मलाही सवय झालेली आहे. तर आता मी यूट्यूबला खूप केअरफुली रेग्युलर राहण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुमचा सपोर्ट मला असाच राहू द्या. नेहमी आपल्या चॅनलवर येत राहत जा आणि व्हिडिओ आपले बघत जा आणि आपल्या मित्रपरिवारात सुद्धा शेअर करत जा. चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. श्री स्वामी.